का हा अच्छा हट हट सर्वांना गुड मॉर्निंग. आद्यांश बाबू कडून. आद्यांश बाबू आता उठला आणि हे पहा उठला तो. तर आज थोडंसं मूड खराब होतं उठल्याबरोबर, म्हणून अँग अँग केलं त्यानं, नाही तर खुश म्हणून उठते तो. आणि एक मला गोष्ट वल्ली कॉमेडी लागते त्याचीवाली. असं अंगावर दिलं असं पकडून घेते पटकन, अंगावर दिलं ग आणि असं अंगावर घेऊन घेते आणि मग फेकून देते. मी अजून अंगावर देतो, अजून फेकून देते, पहिले असं पकडते पटकन. असा फनी थोडंसं मोमेंट राहते आमचं सकाळचं. असं पकडून घेते अंगावर दिलं का आणि तोंडात टाकायला पाहिजे. काही बी घेतलं धरलं तोंडात टाकलं आणि मस्त तो त्या कंबल सोबत खेळते मस्त सकाळी सकाळी. मग माई इकडे थोडेसे कामं होऊन जाते, ब्रश वगैरे नाश्ता वगैरे. तो उठल्याबरोबर थोडासा कंबल सोबत खेळते तेव्हा. तर असं राहते आमचं सकाळचं कॉमेडी मोमेंट. इकडे आला तू, इकडे आला तू, तू इकडे आला. अच्छा, मी तुला तिकडेच पाहून राहिली होती आणि तू इकडे आला. इकडे आला तू. गचुक गचुक आले बाबाले छकाळ छकाळ झाली. गुड गुड मॉर्निंग. रोनी उठला आणि त्याला इकडे घेऊन आला. सकाळी सकाळी रोनी सोबत थोडासा खेळते ना. आता पाहून घ्या, आता आली त्याला झोप बातच्या बातच. आणि आता झोपाच्या अगोदर त्याचं डायपर चेंज करून देते. डायपर चेंजिंग टाईम आहे हा सकाळचा, उठल्यानंतर झोपाच्या पहिले. तर आता मी त्याचं डायपर चेंज करत आहे. जर त्यानं जर शी केली तेव्हा मी डायपर चेंज करते. आज त्यानं उठल्याबरोबर शी केली तर डायपर चेंज केलं नाही. तर हे डायपर ना एस साईजचं आहे, एवढं कम्फर्टेबल आहे ना. रात्रभर 2-3-4 वेळा त्यानं पीपी केली ना, पीपी म्हणजे आपलं बाथरूम केली ना, तरी बी डायपर पूर्ण हेवी होत नाही. एवढं चांगलं हे डायपर आहे जे मी वापरून राहिली ते. आता सकाळचे 9 वाजले, सकाळी 8 वाजता उठला. आता 9 वाजले, आता त्याचा डायपर चेंज करून त्याला झोपून देईन आता. आता वाजले 9:05 झाले आणि बाबू किती वाजता उठला होता? 8 वाजता. बाबू 8 वाजता उठला. आता बाबू झोपासाठी रडत आहे. आता बाबूला झोपून देतो. आता बाबू झोपून जाईन. आता मालिश नाही करून देत, आता डायरेक्ट झोपून देतो बाबूले, आहे ना. तर हिवाळा होता तेव्हा सकाळी उठल्याबरोबर बाबूची मालिश करून देत होती आणि मग मालिश करून 2 घंटे बाबू झोपून जाय. पण आता उन्हाळा आहे, जास्त ऊन तपते, गरमी होते, म्हणून आता उठल्याबरोबर बाबूची मालिश नाही करत. तर डायरेक्ट आता याले समजलं सगळ्याले. तर आता डायरेक्ट याले झोपून देतो. आता 4 महिन्याचा, जास्त म्हणजे 4 महिना 4.5 महिन्याचा झाला. तर लय समजते आता याले, लय घाड समजते आता, है ना. लय समजून जाते आता, लय समजून जाते आता. तर आता डायरेक्ट झोपून उठला. उठल्याबरोबर पेला, मग आता अजून पाजून देतो त्याले आणि आता अजून झोपून देतो. मग जेव्हा उठन तर मग तेव्हा त्याची मालिश करून देईन आणि मालिश केलं की लगेच 10-15 मिनिटांना त्याची आंघोळ करून देईन.
नाही तर मग फुंस्या वगैरे मी मालिश सरसोच्या तेलाने करून देतो. तर जास्त मग तेल मुरलं म्हणजे मग फुंस्या होण्याची शक्यता असते. म्हणून आता गरमीची मी सकाळी मालिश नाही करून देत. चला बाबू दूध पिऊन घ्या आता, दूध पिऊन घ्या आता आणि मग झोपून जा. हा, जीभ नाही दाखवू का? जीभ नाही दाखवू सगळे येले. हो. असा एवढा ऍक्टिव्ह आहे आद्यांश बाबू की प्याच्या वेळेसही असं त्याचं खेळणं चालू राहते. हातात घेऊन घेते मा आणि मग असं हलवत राहते हाताले. नाही तर मग इकडे पकडन तिकडे पकडन, नाही तर माझ्या गळ्यात आहेत हे पकडते दोरा. त्याचं खेळणं चालूच राहते. फिट टायमिंग मध्ये खेळणं सुरू असते त्याचं. हे पकडन असं करन तसं करन, चुपचाप पेत नाही तो. हातच पकडते मा, मग हातासंगच खेळत राहते आणि पेत राहते. असा एन्जॉय करते, मस्त खेळते मस्त. असा आद्यांश बाबू आहे. हाय मा बाबूचं मॉर्निंग रुटीन. आद्यांश बाबूचं आता बेडवरून उठला. आता फक्त 3 घंटे त्यांना जागला आणि आता झोपत आहे झुल्यामध्ये. मालिश केली नाही. उठन तेव्हा मालिश करन. सगळ्या लेकरायचं रुटीन अलग अलग राहू शकते. आद्यांशचं रुटीन असं आहे. आता आद्यांश झोपन 1-2 घंटे. आता आद्यांश झोपन आणि मग उठन अजून, है ना. झोपा आता. गुड नाईट. झोपा. डोळे लाव. इकडे सोबतच आमच्यासाठी बनवून राहिली मी पास्ता. नाश्त्यामध्ये पास्ता. ह्या पहा मोठा जो नळी पास्ता आहे, हा पास्ता मी नाश्त्यात बनवून राहिली. कोणी राहते ना लेकराले खेळवाले तर बरं राहते, नाही तर एकटीनं तर काही होतच नाही. रॉनी आहे, त्याचे पापा आहे, तानिया आहे तर ठीक होते. आणि तानियानं पहा मला कशी ड्रॉइंग दिली काढून रात्री पुऱ्या हाताले. टेडी. नाही तर 4 महिन्याच्या बाळ घेऊन कामं करणं मुश्किल, जेवणं खाणं मुश्किल होते 4 महिन्याचं बाळ घेऊन. 4 महिन्याचं बाळ म्हणजे तो का म्हणते, जवळच बस म्हणते, माया म्हणते, जाऊ नको कुठं. अशा प्रकारे बनवला मी पास्ता. याच्यात आलू टाकले, याच्यात शेंगदाणे टाकले, कांदा, मिरची, हळद आणि मीठ असा मी पास्ता बनवला आजच्या नाश्त्यामध्ये. आणि इकडे आता बाबू झोपला. उठून गेला. 1 घंटा 2 घंटे झोपला. 2 घंटे झोपला. आता उठून गेला. आता भूक लागली. आता पहिले दूध पीन, नाही पहिले मालिश करन आणि मग दूध पीन, आणि मग दूध पीन मग खेळन, आणि मग अजून अंग धुई, मग अंग धुतला का अजून झोपला. बस. बाबू आता उठला झोपून. आणि हे तेल गरम केलं मी, सरसोचं तेल. 1 लसणाची कढी टाकून सरसोचं तेल गरम केलं आणि हे चांगलं थंड होऊ देतो. आणि मग आता बाबूची मालिश करतो सरसोच्या तेलानं. मग मालिश झाल्यानंतर मग खेळन थोडंसा, दूध पिऊन मग खेळन थोडंसा, आणि मग आंघोळ करून दे. मग आंघोळ झाले तर मग अजून थोडासा दूध पिन, नाही तर नाही पिन. हर 2-2 घंट्याने 3-3 घंट्यानं दूध पित येतो. तसा पेतच नाही तर मग झोपून जाईन अजून, आहे ना. मग अजून झोपू ना, म्हणजे मग 3-4 घंटे चांगला झोपतो. तर चला आता मी मालिश करते बाबूची.
सकाळची मालिश. आता उन्हाळा आहे म्हणून हे तेल पूर्ण गरम होऊ देतो. हे सरसोचं तेल आहे तर गरम करूनच आपल्याला वापरा लागते मालिशले, नाही तर मग कच्च्या तेलानं डोळ्यात जळते. कच्चं तेल आपण लावलं सरसोचं तर, म्हणून गरम करूनच सरसोचं तेल आपण बाळाले मालिश करायला लागते. सरसोचं तेल बेस्ट आहे मालिशसाठी. चला मालिश करून घ्या. आता मालिशले तयार व्हा. मालिश होते आता बाळाची. बाळाची आता मालिश होते. बस तेवढा काटून टाक. आता शरीफ बन. आता चांगला बन. आता चांगला बनलं पाहिजे आपल्याला. तोंडाची मालिश करायला गेला कसा होते मालिश नाही करू देत तोंडाची. सीधा नाही ठेवत तोंड सीधा नाही ठेवत. आता शरीफ बन. आता व्हिडिओ मध्ये मी किती चांगला हाव. असं नाही करू दे, तसा नाही करू दे. असं कपाळाला मालिश करू दे चांगली. सर्दी घसरते मग असं लावा लागते चांगलं तर मग असं. आणि मग नाकाले हलक्या हाताने करा. जे सर्दी राहते का नाही ते खाली घसरते. डॉक्टरनं बी सांगितलं होतं मला असं करायचं म्हणे, पण हलक्या हातानं. जराही प्रेस नाही करायचं. एकदम हलक्या हलक्या बोटानं करला. आई बदमाश झाला तू आता. बदमाश झाला तू. बदमाश झाला तो. बस. आता दुपारचे 11:30 वाजले आणि आता बाबूची आंघोळ झाली. आता बाबू मस्त दुपारचा झोपन. आता सकाळी उठला, अजून 2 घंट्याने झोपला, मग उठला, मग मालिश केली. आता आंघोळ झाली. आता अजून बाबू शांत दिवसभर मग झोपन मस्त. आणि असं आता आपण मस्त एक टिक्का लावून देऊ बाबू. अरे थांब ना, टिक्का लावू दे. असा एक टिक्का लावून देऊ. आणि टिक्क्यावर अजून थोडासा पावडर, म्हणजे टिक्का मग निघत नाही. थंड्याच पाण्याने आंघोळ करून दिली. आता गरमीचे दिवस आहे. पहिलेच बाबूले गरमी निघली. आता थंड्या पाण्याने अंग धुतला. आता बाबू अंग धुतला. अंग धुवून आता फ्रेश झाला. आता अजून एक वेळा दूध पेईन. आणि मग दूध पिऊन झालं म्हणजे मग बाबू मस्त शांत झोपून जाईल. मग 3 घंटे बाबू शांत झोपी जाईल मस्त. कपडे पहिनायला मोठा जीवावर येते त्याच्या. कपडे पहिनतच नाही, हात नाही वरत करत, काही नाही. झाला आता बाबू तयार. अंगू सगळे सांग सबस्क्राईब करा. तू बोल. सबस्क्राईब करा. जीभ नाही दाखवायची. इकडे बोल. सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. मला लाईक करा, मला कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलने माया सबस्क्राईब करा. चला ठीक आहे. मम्मी कपडा धुवून